एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी. काय एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन बायोडायव्हर्सिटी आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय आणि बायोडायव्हर्सिटीचे काही प्रकार दिलेले आहेत पेपरमध्ये. क्वेश्चन आहे डायरेक्ट. एक्सप्लेन दी जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पेसिस डायव्हर्सिटी आणि इकोसिस्टम डायव्हर्सिटी. 3 डायव्हर्सिटी बद्दल माहिती आहे. सिंपल आहे. एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आणि कॅरेक्टरिस्टिक्स. ही जर बायोडायव्हर्सिटी हे 2 मिनिंग समजून घ्या, नंतर तुम्हाला हे समजायला सिंपल जाईल. फर्स्ट डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. जसं आज क्लासमध्ये आपण बघितलं तुमच्यामध्ये सिमिलरिटी सारखेपणा काय आहे तर सगळे 10वीचे विद्यार्थी आहेत. महाराष्ट्र बोर्ड, स्टेट बोर्डचे सगळे 10वीचे विद्यार्थी आहेत. डायव्हर्सिटी काय स्कूल वेगळे आहेत. डायव्हर्सिटी काय युनिफॉर्म वेगळे आहेत, है ना. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. जसं आपल्या इंडियामध्ये बघितलं आपण प्रत्येक स्टेटची भाषा वेगळी आहे म्हणजे त्याला काय म्हणतो आपण डायव्हर्सिटी. त्याला काय म्हणतो आपण डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी समज सगळ्यांना. चला डायव्हर्सिटी व्हेरायटीज ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल. इथं कशाची डायव्हर्सिटी बघत आहे आपण एन्व्हायरमेंट मधली, है ना. मग डायव्हर्सिटी म्हणजे काय व्हेरायटीज. कशाची व्हेरायटीज प्लांट्स अँड अॅनिमल. मग अॅनिमल एकाच प्रकारचे आहेत का नाही, खूप प्रकारचे. प्लांट एकाच प्रकारचे आहेत का, छोट्यापासून मायक्रोस्कोपिक पासून बिग ट्री पर्यंत प्लांट्स आहेत. बायोडायव्हर्सिटी. बायो मीन्स सगळ्यांना माहिती आहे लाईफ. बायो म्हणजे काय लाईफ. डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी मीन्स समज सगळ्यांना बायोडायव्हर्सिटी इज अ रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ज्या ठिकाणी खूप सारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत इन नेचर त्याला काय म्हणतो आपण बायो डायव्हर्सिटी. त्याला काय म्हणतो आपण बायोडायव्हर्सिटी. काही बायोडायव्हर्सिटिकल झोन आहेत. समजा आता फॉर एक्झाम्पल हिमालय बायोडायव्हर्सिटिकल झोन आपण सजेस्ट केला आहे. त्या ठिकाणी खूप सारे प्लांट्स आहे, खूप सारे अॅनिमल्स आहेत, त्याचं प्रोटेक्शन करतो आपण. सह्याद्री पर्वत बायोडायव्हर्सिटी झोन आहे. नंतर सुंदरबन म्हणून आहे आपलं वेस्ट बेंगालमध्ये बायोडायव्हर्सिटी झोन आहे. तिथं काय आहे तिथं खूप सारे वेगवेगळे नियम्स आहेत आणि रिच खूप सारे प्लांट्स आहे आणि रिच अॅनिमल्स आहेत. असे जिथे रिच प्लांट्स आणि रिच अॅनिमल्स आहेत त्याला बायोडायव्हर्सिटी म्हणून. आता आपल्या शहराला बायोडायव्हर्सिटी म्हणू का आपण. सगळे एकाच प्रकारचे अॅनिमल आहे माणसं आणि कॉन्क्रीट झाडं पण नाहीत बिचारे. जिथे एकदम रिच प्लांट्स अँड रिच अॅनिमल्स आहेत त्याला म्हणतात बायोडायव्हर्सिटी. रिच म्हणजे पैशाने श्रीमंत नाही बरं, नंबर्स नाही. खूप साऱ्या लाखो बेसिस आहेत अॅनिमलच्या, लाखो बेसिस आहेत प्लांटच्या. तशा कंडिशनला म्हणतो आपण बायोडायव्हर्सिटी. त्याला काय म्हणतो आपण बायोडायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. बायो मीन्स लाईफ, प्लांट्स अँड अॅनिमल. काय डाऊट. एवढं सगळं समजलं. चला बायोडायव्हर्सिटी. आता आलो मेन टॉपिक वरती. बायोडायव्हर्सिटी ऑकर्स ऍट द 3 डिफरंट लेवल. मग 3 प्रकारचे बायोडायव्हर्सिटी आहे. किती प्रकारचे आहेत 3. सो हाऊ मेनी टाइप्स ऑफ बायोडायव्हर्सिटी 3 टाइप्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. व्हॉट इज द बायोडायव्हर्सिटी richness of living organism. काय डाऊट. What is the diversity and varieties of plants and animal. Diversity biodiversity म्हणजे richness of लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सगळं झालं. मायक्रो ऑर्गॅनिझम पण आले, प्लांट्स पण आले, अॅनिमल पण आले. काय डाऊट. सो इथपर्यंत समजलं. सो देर आर 3 टाइप्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. हाऊ मेनी टाइप्स ऑफ बायोडायव्हर्सिटी 3. फर्स्ट इज जेनेटिक, सेकंड इज स्पेसिस, थर्ड इज इकोसिस्टम. हे सगळ्यांना माहित आहे, फक्त 2च नवीन आहेत. एवढं समजलं की टॉपिक परफेक्ट. जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे जेनेटिक बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय एकाच प्रकारचं पेसिस. म्हणजे फॉर एक्झाम्पल खूप सारे पेसिस आहेत, हजारो लाखो पेसिस आहेत. तर एकाच प्रकारच्या पेसिस मधले डायव्हर्सिटी. नाही समजलं. समजा फॉर एक्झाम्पल डॉग बघितला का. बरं जाऊ दे. ह्युमन घ्या, याच्या सोबतचा मित्र, चांगला मित्र आहे ह्युमन. मग आता हे डॉग घ्या किंवा ह्युमन घ्या. मग डॉग एक पेसिस आहे ना, त्याला पेसिस म्हणतो आपण बायोलॉजिकल लँग्वेज मध्ये. ठीक आहे एवढं होते. हा मग समजा पूर्ण एन्व्हायरमेंट मधला, नेचर मधला आपण एक पेसिस बाहेर काढला. काय डाऊट. समजलं का. समजा आता फॉर एक्झाम्पल बँक मध्ये खूप सारे पैसे आहेत. 200ची नोट आहे, 500ची आहे ना, 100ची आहे. बघितलं की नाही काय माहिती तुम्ही. 20 आहे, 50 आहे, अजून किती 10 आहे, 5चे डॉलर्स आहे, 2चा डॉलर्स आहे, 1चा डॉलर्स आहे. एवढंच आहेत ना. मग हे झालं नेचर्स. याच्यामधला एक बाहेर काढला 100 समजा. मग ह्याच्यातला एक एवढा मोठा नेचर्स मधला एक बाहेर काढला डॉग, है ना. मग हे झाला पेसिस. हे काय झाला पेसिस.
म्हणजे एकाच प्रकारमध्ये असलेली व्हेरायटीज, त्याच्यामध्ये विविधता बघा. डॉग्स मध्ये खूप विविधता आहे, कलर्स मध्ये विविधता आहे, हाईट मध्ये विविधता आहे, त्याचा आकार वेगळा, कोणतं ते थंडीमध्ये राहते, कोणाच्या बॉडीवरती हेअर जास्त आहे, कुठलं बिचार रोडवर फिरत राहते, त्याला जेवण द्या नको आधी तसंच जगत राहते. कुठलं ते वोडाफोनचं एकदम छोटं ते माजरा झालं ते तेवढंच दिसते विचार, लहान असलं ते तेवढंच राहते. मग हे झाल्या व्हेरायटीज. हे काय झाल्या व्हेरायटीज. आता आपण पण म्हणा सगळे ह्युमन बिंग्स आहे, प्रत्येकामध्ये डिफरन्स आहे, म्हणजे जेनेटिक्स मध्ये असलेला डिफरन्स, डायव्हर्सिटी, त्याला म्हणतात जेनेटिक डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता, जेनेटिक्स म्हणजे एकाच स्पेसिस मध्ये असलेला बदल, त्याला म्हणतात जेनेटिक डायव्हर्सिटी. एक्झाम्पल दुसरं, गुलाबाचं झाड बघितलं, गुलाब फुल बघितलं का, तर डायव्हर्सिटी आहे. झाड मात्र गुलाबाचं आहे, पण प्रत्येक गुलाबाच्या झाडाला वेगवेगळ्या कलरचे फ्लावर्स आहे, मग ती कुठली डायव्हर्सिटी झाली? नाही, कुठली डायव्हर्सिटी झाली? जेनेटिक डायव्हर्सिटी. कुठली डायव्हर्सिटी झाली? जेनेटिक डायव्हर्सिटी. बघितलं तुम्ही डॉग्स मध्ये प्रकार बघितले का नाही? पेट्स मध्ये जायचं त्या शॉपला खूप सारे प्रकार असतात, पण त्या सगळ्यात शेवटी सगळ्यांना कुत्र्याच म्हणतात. मग ह्युमन बिंगची किती नावं असले, कास्ट असल्या, भाषा असल्या, पण त्याला ह्युमन बिंग्स म्हणतात जनरल मध्ये. म्हणजे सोयाबीन पण बघा ना, सोयाबीनच्या खूप व्हरायटी दिसतात मार्केटमध्ये, कोणी कोणतं वेगळं पेरते, कोणी कोणतं पेरते. मग ते एकाच स्पेसिस मध्ये विविधता म्हणजे कुठली डायव्हर्सिटी? डाऊट समज सगळ्यांना. आता डेफिनेशन वाचतो. द डायव्हर्सिटी अमॉंग द ऑर्गॅनिझम. कशामध्ये डायव्हर्सिटी? ऑर्गॅनिझम मध्ये. ऑफ द सेम पेसिस. कशामध्ये डायव्हर्सिटी? सेम पेसिस इज जेनेटिक डायव्हर्सिटी. त्याला काय म्हणतात? जेनेटिक डायव्हर्सिटी. सेम पेसिस मध्ये असलेली डायव्हर्सिटी त्याला म्हणतात जेनेटिक डायव्हर्सिटी. काय डाऊट? बघा ना, आपण कुठली वस्तू घ्यायला जा मार्केटमध्ये, ड्रायफ्रूट घ्यायला जा, मग त्या ड्रायफ्रूटचे एकाच ड्रायफ्रूटचे वेगवेगळे प्रकार असतात, स्वस्त राहते, मीडियम राहते, रिच राहते, मग ती जेनेटिक डायव्हर्सिटी. समजलं? म्हणजे एकाच स्पेसिस मध्ये आढळणारी विविधता म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी. आपण बायोडायव्हर्सिटीचे प्रकार बघत आहे. पहिली डायव्हर्सिटी जेनेटिक डायव्हर्सिटी. काय डाऊट? एवढं समजलं का? समोर जा तुम्ही. काय डाऊट? समजलं? चला, हो की नाही? नसेल समजलं तर इथे स्टॉप करू आपण, काय प्रॉब्लेम नाही. सगळ्यात सोपी पेसिस म्हणजे खूप सारे पेसिस. पेसिस डायव्हर्सिटी म्हणजे समजा अॅनिमल मध्ये बघा, कॅट घ्या, काऊ घ्या, बफेलो घ्या, डॉग घ्या, हे सगळे अॅनिमल, खूप सारे अॅनिमल्स आहेत, ते झाले पेसिस डायव्हर्सिटी. एकाच अॅनिमल मधला प्रकार जेनेटिक, खूप सारे अॅनिमल, वेगवेगळे अॅनिमल्स म्हणजे पेसिस डायव्हर्सिटी. बघा, पेसिस डायव्हर्सिटी इन नंबरेबल म्हणजे खूप सारे, जे नंबर आपण काउंट बी करू शकत नाही. इन नंबरेबल स्पेसिस ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम इन नंबरेबल स्पेसिस ऑकर्स इन द नेचर. नेचर मध्ये आढळतात. इज कॉल्ड ॲज स्पेसिस डायव्हर्सिटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एका याच्यामध्ये गेलो, फॉरेस्ट मध्ये गेलो, मग टायगर भेटला, काही बर्ड्स भेटले, स्नेक भेटले, है ना, डिअर भेटलं, मग हे झालं पेसिस डायव्हर्सिटी. ही काय झाली? पेसिस डायव्हर्सिटी. विविध अॅनिमल्स आणि प्लांट म्हणजे पेसिस डायव्हर्सिटी. काय डाऊट? याच्यामधला एक सिंगल म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी. खूप सारे पेसिस एकत्र आले म्हणजे कुठली डायव्हर्सिटी? पेसिस डायव्हर्सिटी. डेफिनेशन सगळ्यांनी वाचा. 1 2 3 स्टार्ट. याच्यातले 5 रुपये 10 रुपये असे मिळून सगळे 10,000 झाले, म्हणजे ती कुठली डायव्हर्सिटी? किती सोपे. आणि पूर्ण आरबीआय बँकच म्हणजे इकोसिस्टम. बँकच बघितली तुम्ही? आरबीआय कुठं बघितली? आरबीआय बघितली का? सगळ्या जेवढ्या बँका भारतात त्या सगळ्या बँकेचा फादर आरबीआय. आरबीआय. तुम्ही जर भविष्यात चांगलं शिकलं तर याचा चांगला गव्हर्नर बना, मग तुमची नोटवरती साईन राहील. तुम्ही सांगेल हे माझा विद्यार्थी आहे, मग मला पैशाचं काय गरज आहे, तरी पैसे लागतात ना लागू. हा, हे आरबीआयचे गव्हर्नर होते एपीजे मनमोहन सिंग होते. ते इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी अभ्यास केला. इकॉनॉमिक्स मध्ये ते प्राध्यापक होते पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये. मग तिथून ते आर्थिक सल्लागार होते, म्हणजे इकॉनॉमिक्स बँकेमध्ये जॉबला लागले त्या आरबीआय मध्ये, मग सल्लागार होते. मग तिथून ते एका मंत्र्याचे पीओ होते, मंत्र्यासोबत काम केलं. मग त्याचं काम एवढं छान होतं की ते डायरेक्ट पंतप्रधान झाल्यानंतर. शिकलेला माणूस होता बिचार. मग हे आरबीआय सगळ्या बँकचं फादर. सगळ्या बँक, टोटल बँक, कुठल्याही बँक असू द्या, प्रायव्हेट असू द्या की गव्हर्नमेंट असू द्या, कुठलं असेल, त्या सगळ्या बँक चालतात त्याच्या नियमानुसार. यांनी सांगितलं आज बंद ते बंद, आणि सांगितलं व्याजाने पैसे वाटत वाचा, नाही वापस घ्या वापस घेते, व्याज दर वाढ नवा, ते सांगेल तसंच करतो बिचार आरबीआय बँक. मग तसंच हे इकोसिस्टीम्स आहे. हे तिघांचे, याचे फादर आहे, याचे फादर आहे. इकोसिस्टीम म्हणजे काय बघा, मेनी इकोसिस्टीम प्रेझेंट इन इच रिजन. प्रत्येक रिजन मध्ये वेगवेगळ्या इकोसिस्टीम प्रेझेंट आहे. जसं डेझर्ट इकोसिस्टीम, aquatic इकोसिस्टीम, एरियल इकोसिस्टीम आहे ना, खूप सारे इकोसिस्टीम. स्नोवी रिजन इकोसिस्टीम,
अंडर वॉटर इकोसिस्टीम. मग ही इकोसिस्टीमचे प्रकार आहे, आपण ऑलरेडी बघितलं है ना. इकोसिस्टीम म्हणजे काय? द इकोसिस्टीम फॉर्म थ्रू द इंटरॅक्शन बिटवीन द प्लांट्स, एनिमल अँड मायक्रोब्स. आपण बघितलं बायोटिक्स आणि एबायोटिक फॅक्टर है ना. बायोटिक आणि एबायोटिक फॅक्टर पासून इकोसिस्टीम तयार होते. एक्झाम्पल, देयर आर टू टाइप्स ऑफ इकोसिस्टीम. वन इज नॅचरल इकोसिस्टीम आणि सेकंड इज आर्टिफिशियल इकोसिस्टीम. गार्डन्स वगैरे, ऍग्रिकल्चर वगैरे हे आर्टिफिशियल इकोसिस्टीम. समजलं? ऍग्रिकल्चर, शेती वगैरे आर्टिफिशियल इकोसिस्टीम, गार्डन्स पण आर्टिफिशियल इकोसिस्टीम. नॅचरल इकोसिस्टीम मध्ये येते मग फॉरेस्ट है ना, स्नो आपले सॉरी ओशन, रिव्हर हे नॅचरल इकोसिस्टीम. मग या इकोसिस्टीम मध्ये काय असतात? स्पेसिस. इकोसिस्टीम मध्ये काय असतात? स्पेसिस. मग इकोसिस्टीम डायव्हर्सिटी समजली सगळ्यांना. इकोसिस्टीम डायव्हर्सिटी मधले समजा एकाचा अभ्यास करायचा म्हणजे कशाचा अभ्यास करतो आपण? पेशीसचा. कोणकोणते पेशीस त्याच्यामध्ये आहे आणि त्या एका पेशीचा अभ्यास करतो म्हणजे काय? जेनेटिक डायव्हर्सिटी. किती सिंपल आहे बघा. हे झालं इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. त्याच्यामध्ये पेशी डायव्हर्सिटी, त्याच्यामध्ये चला काय डाऊट? So how many types of diversity? 3 types. First is, second is, third is. सगळ्यात मोठी कुठली आहे? इकोसिस्टीम. सगळ्यात त्यानंतर छोटी